नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी वरून क्रिस्पी असलेला, अंदरून सॉफ्ट असलेला, मस्तपैकी रव्यापासून बनणारा एक टेस्टी नाश्ता. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी थोडंसं पाणी गरम केलं, 1-1.5 कप म्हणजे अंदाजे घ्यायचं, त्यात काही नाही आहे कारण की आपल्याला मटर बॉईल करायचं आहे. तर त्यामध्ये मी थोडंसं साखर आणि थोडंसं मीठ घालून मटर छानपैकी फ्रेश मटर घ्यायचे, फॉर्जिन मटर नाही घ्यायचे, जे फ्रीजमधले असते तेवाले नाही घ्यायचे, जे आपण फ्रेश असते ना तेवाले घ्यायचे आणि त्याला बॉईल करून सॉफ्ट असे होईपर्यंत बॉईल करून घ्यायचे आहे. नंतर त्याला स्ट्रेनरमध्ये काढून ठेवून द्यायचं. जोपर्यंत मटर थंड होते तोपर्यंत मी कढाईमध्ये थोडंसं 2 कप पाणी घालून त्यामध्ये थोडंसं जिरं, तीळ आणि मीठ व चिली फ्लेक्स व कोथिंबीर घालून थोडंसं तेलसुद्धा घातलेलं आहे आणि याला उकळी येऊ दिली. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यामध्ये 1 कप बारीक अशी सुजी टाकायची, म्हणजे रवा टाकायचा. लक्षात ठेवायचं 2 कप पाणी टाकलं होतं मी आणि 1 कप सुजी टाकले आहे आणि बाकीचे इन्ग्रेडियंट तुम्ही थोडं टाकू शकता. नंतर हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं. जसजसं रवा पाणी ॲब्झॉर्ब करेल ना तसं ते घट्ट येईल आणि खूप जास्त असं सुकं नाही करायचं आहे. थोडासा ओलसटपणाही राहील इतका आपल्याला याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवर ठेवायचं. आणि ज्या वेळेस शिजला म्हणजे मऊसर झाला छानपैकी अशा प्रकारे, तर त्यावर थोडंसं तेल टाकून गॅस बंद करून घ्यायची आणि याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत मी यामध्ये 1/4 कप पोहा घेतलेला आहे जाडवाला आणि त्याला स्वच्छपणे धुवून थोडासा मुरू दिलेला आहे. आणि जे थंडे झालेले मटर आहे ना त्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे, रफली मॅश करायचं आहे. असं मॅश करून झालं की त्यामध्ये जे भिजवलेले पोहे आहे हे थोडेसे त्याच्यामध्ये सुद्धा मॅश करून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये काही आपल्याला मेन इन्ग्रेडियंट आहे हा भुंजिया सेव. आपल्याला भाजलेलं बेसन टाकायचं आहे, पण भाजलेलं बेसन सपोज नसेल तर भुंजिया शेव असते ना ते टाकायचे, आलू भुंजिया शेव. आणि त्यालासुद्धा छानपैकी असं मॅश करून त्यामध्ये थोडीशी तुम्हाला मिरची आवडत असेल तर मिरची टाकायची, कोथिंबीर, तिखट, मीठ, हळद, धनिया मसाला आणि आमचूर पावडर वगैरे चवीनुसार मीठ सर्व घालून हे सर्व एकत्र करायचं. जे नॉर्मल मसाले असतात ना घरचे तेच टाकायचे. आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही आणि याचे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. कारण की जसजसे आपण सपोज तुमचं कोरडं मिश्रण होत असेल आणि बॉल्स बरोबर बनत नसेल ना तर यामध्ये आणखी 2 चम्मच तुम्ही पोहे भिजवून टाकायचे, म्हणजे बरोबर ते बाइंडिंगसाठी तयार होऊन जाईल बॅटर. याचे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे सर्व. आणि गोळे तयार करून झाल्यानंतर जे दुसरं रव्याचं मिश्रण होतं त्याला तो पण थंड झालेला आहे तर त्याला पण आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे. छानपैकी सॉफ्ट झालेला आहे तर याला मळून घेऊ आणि याचेसुद्धा आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. यामध्ये हे जे रव्याचे बॉल आहे हे मोठे बनवायचे थोडे ॲज कम्पेअर टू या बॅटरचे बॉल्स. तर हे मोठे गोळे तयार करून झाल्यानंतर यालासुद्धा आपण साईडला ठेवून देऊ. आणि नंतर तुम्हाला दाखवते बघा, हे छोटे आहे आणि ते मोठे बॉल्स आहे. तर याची एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि जसं कचोरी वगैरे भरतो ना आपण की साईडनी थोडीशी पातळसर आणि बीचमध्ये थोडीशी जाडसर अशाच प्रकारे आपल्याला याची पाती बनवून घ्यायची आहे. बघा जी साईडची आहे ना ती मी थोडी पातळ केली हाताने असं बोटाने प्रेस करून, आणि जो बीचमधला साईड आहे त्याला जाड ठेवायचं. नंतर जसं कचोरी किंवा मोदक फिलअप करतो ना आपण तशाच प्रकारे आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे आणि याचे बॉल्स अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहे. जो फर्स्टवाला होता तो थोडा जास्तच मोठा झालेला होता. नंतर मी थोडे छोटे बनवले आणि त्यालासुद्धा असं किनाऱ्याने थोडंसं दाबून असं पातळसर केलं आणि बीचमध्ये थोडंसं जाडसर राहू दिलं आणि त्यामध्ये तो मसाला फिलअप करून असं पॅक करून घ्यायचा आहे. छानपैकी पॅक करायचा, म्हणजे पूर्ण फिलअप करायचा. नाहीतर अगर समजा क्रॅक्स वगैरे आले किंवा फुटला तर तेलामध्ये तो पसरू शकते. यासाठी काळजीपूर्वक पूर्णपणे असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. नंतर मीडियम
फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। याचा कलर तुम्ही चेंज पण करू शकता किंवा लाईट कलरमध्ये पण ठेवू शकता, पण थोडंसं क्रिस्पीनेस छान येईपर्यंत तुम्ही आणखी याला थोडंसं कलर चेंज होईपर्यंत शिजवले ना तर आणखी छान लागते। आणि काळजी घ्यायची यामध्ये जास्त हलक्या हलक्या हाताने चम्मचनी हलवायचं। जो खायचा चम्मच असेल ना पोहा खायचा त्याच्याने पण सुद्धा तुम्ही पलटवू शकता सुरुवातीला, नंतर वाटल्यास तर मोठ्या चमच्यानी पलटवलं तरी चालेल। अशा प्रकारे सर्व फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला। बाकीची स्टेज पण मी बाकीचे जे बॉल्स आहेत ते पण सुद्धा फ्राय करून घेतलेले आहे। आणि पहिल्या स्टेजवर थोडासा लाईट कलर होता, दुसऱ्या स्टेजवर मी थोडासा डार्क कलर येऊ दिला आणि नंतर प्लेटमध्ये सर्व केलं। यामध्ये तुम्ही इव्हनिंगमध्ये जसं आपल्याला भूक लागते थोडीफार त्यावेळेस चायसोबत खायला खूप मस्त वाटते, खूप क्रिस्पी लागतात। यावर मी थोडीशी इमलीची चटणी आणि टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि सोबतच मिरचीसुद्धा फोडून दाखवते तुम्हाला। अगदी वरून क्रिस्पी झालेले होते आणि अंदरून सॉफ्ट। अशा प्रकारे रव्यापासून अगदी टेस्टी नाश्ता तयार केलेला आहे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा।